अजित पवारांनी राजीनामा द्यावा, हायकोर्टाच्या न्यायाधीशांकडून चौकशी करा, खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे। एकनाथ खडसेंनी चौकशीची मागणी देखील केलेली आहे। चौकशी होईपर्यंत अजितदादांनी राजीनामा द्यावा असं खडसेंनी म्हटलेलं आहे। काय सांगणार खडसे साहेब, कशा पद्धतीने हे प्रकरण आपण बघतात आहे? सातत्यानं जी पुण्याची प्रॉपर्टी आहे ती अक्षरशः कवडीमोल भावात विकली गेलेली आहे। काय पहिली प्रतिक्रिया आपली? काल संध्याकाळी G24 वर पहिल्यांदा ही बातमी मी पाहिली आणि तासभर दीड तासभर रात्री या संदर्भातली चर्चा त्या ठिकाणी चालू होती। प्रत्यक्षात काल चर्चा करत असताना फारसं त्याच्यामध्ये आज ज्या झालेल्या काय म्हणतात की आज ज्या झालेल्या गोष्टी आहेत त्या त्याच्यामध्ये दिसत नव्हत्या, तरी या संदर्भामध्ये आज हे प्रकरण गंभीर आहे। या प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा सामील आहे। त्यांची बनावट कंपनी दिसते आहे, ज्या ठिकाणी बोगस कागदपत्र तयार करून स्टॅम्प ड्युटी माफ केलेली दिसते आहे। ही जमीन महारवतीन जमीन आहे। महारवतन जमिनीची या ठिकाणी आयुक्तांकडून परवानगी घ्यायला पाहिजे असते, महसूल आयुक्तांकडनं ती घेतलेली दिसत नाही आहे। आणि यामध्ये 300 कोटी रुपये कुठून आणले, ज्याचं भागभांडवलच मुळात 1 लाख आहे, अशाने 300 कोटी कुठून आणले, कुणी त्यांना दिले, कुणाच्या खात्यामधनं भरले, याबद्दल संभ्रम आहे। आणि अशा स्वरूपाचं हे सगळं असताना जर बेकायदेशीर व्यवहार झाला तर बेकायदेशीर व्यवहार झाल्यानंतर ही जमीन मूळ मालकांना परत जायला पाहिजे असे नियम आहे, कायदा आहे की अशा स्वरूपाच्या जमिनी ज्या आहेत बेकायदेशीर व्यवहार झाल्यानंतर त्या मूळ मालकाला परत जातात। अशामध्ये याच्यामध्ये कुठलीही कारवाई अजूनपर्यंत झालेली दिसत नाही आहे। मला वाटतं संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे। फार गंभीर प्रकरण दिसतं। 1000 कोटी रुपयाची जमीन असू शकते, बाजारभावाप्रमाणे काय किंमत आहे काय माहीत आजची किंमत। तर यामधून स्टॅम्प ड्युटी माफ करणं, 24 तासाच्या आत माफ करणं, कुणाचा तरी राजकीय वरदहस्त असल्याशिवाय इतक्या वेगामध्ये या गोष्टी होणं शक्य नाही। चौकशी होईल, चौकशीमध्ये कदाचित दोषी असे सांगितलं जाईल, परंतु जसे 70,000 कोटीच्या घोटाळ्यामध्ये अजितदादा मुक्त झाले तसे याच्यामध्ये मुक्त होतील। आणि म्हणून याच्या संदर्भातली चौकशी जी आहे ही चौकशी सरकारच्या माध्यमातून न करता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या मार्फत झाली तर जनतेला त्याच्यावर काहीतरी विश्वास बसेल। याच्यात मुलगा त्यांचा असल्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत माननीय अजितदादांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे।